सर्व बंधू भगिनींना माझा जय हरी. आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आज आपण ऐकणार आहोत शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषची कथा. एकदा सूतजी म्हणाले, श्रोते हो, शुक्र प्रदोष व्रताचा विधी सोम प्रदोष व्रतासारखाच आहे. यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे यास विशेष महत्त्व आहे. या व्रताचरणाने श्रीसौख्य लाभते, सौभाग्यवृद्धी होते. आता या व्रताची कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐकावी. प्राचीन काळची गोष्ट आहे. एका नगरामध्ये 3 घनिष्ठ मित्र राहत होते. त्यांच्यापैकी एक होता राजपुत्र, दुसरा होता ब्राह्मणपुत्र व तिसरा होता धनिकाचा पुत्र. राजपुत्र व ब्राह्मणपुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या स्त्रियांसह संसार करीत होते. धनिक पुत्राचा विवाह झालेला होता, पण त्याची पत्नी सासरी नांदावयास आलेली नव्हती. एके दिवशी हे तिन्ही मित्र गप्पा गोष्टी करीत होते. गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला. तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मणपुत्र म्हणाला, पुरुषाला स्त्रीशिवाय शोभा नाही. पत्नी ही गृहलक्ष्मी असते, तिच्याशिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार. स्त्रीशिवाय घर म्हणजे भूतांचे आश्रयस्थान. हे ऐकून धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला. त्याने आपल्या मातापित्यांकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखवला. त्यांनी त्याला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. ते दोघेही त्याला म्हणाले, बाळा, तुझी पत्नी येथे आली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे, पण सध्या शुक्रदेवता अस्तंगत आहे. या दिवसात विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेराहून सासरी नांदावयास आणणे शुभकारक नसते. पण धनिक पुत्राने त्यांचे हे म्हणणे ऐकले नाही. तो हट्टाने आपल्या सासरी गेला. त्याने सासू सासऱ्यांना आपले मनोगत सांगितले. त्यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याला त्याच्या विचारापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकेना. शेवटी त्यांचाही नाईलाज झाला. त्यांनी जावयाचा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्येला सासरी नांदावयास पाठवले. सासऱ्यांचा निरोप घेऊन तो धनिक पुत्र पत्नीसह आपल्या गावी निघाला. बैलगाडीतून प्रवास सुरू झाला. नगरवेशीच्या बाहेर येताच गाडीचे एक चाक निघाले. त्यामुळे एका बैलाचा पाय मोडला. पत्नीही खाली पडली. तिला अनेक जखमा झाल्या. त्याने चाक जोडले. बैलावर आणि पत्नीवर प्रथमोपचार करून तो तसाच पुढे आपल्या गावाकडे जायला निघाला. काही अंतरावर चोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्याकडील धनधान्य वस्त्रालंकार लुटून पसार झाले. ते दोघे रडत रखडत कसेबसे आपल्या घरी पोचले. अंगणापाशी येताच धनिक पुत्राला सापाने चावा घेतला. त्यामुळे तो जीवाच्या आकांताने ओरडला. त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे धावत आली. त्याच्या पित्याने तात्काळ वैद्यांना बोलवून घेतले. त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र 3 दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले. या वृत्ताने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्याच्या पत्नीच्या काळजात धडक भरली. ती रडू लागली. पिता भयभीत झाला. हे वर्तमान समजताच धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण लगेच तेथे आला. तो विद्वान होता. तो धनिकाला म्हणाला, तुमचा पुत्र महामूर्ख आहे. शुक्र अस्त असताना तो आपल्या पत्नीला सासरी घेऊन आला. म्हणूनच त्याला या संकटांना सामोरे जावे लागत आहे. आता त्याला पत्नी समवेत तिच्या घरी पाठवा. त्याला वाचवण्याचा हाच एकमात्र उपाय आहे. त्याचबरोबर दोघेही शुक्र प्रदोष करा.
त्या योगे तुम्हा सर्वांचे कल्याण होईल. धनिकाला त्याचे म्हणणे पटले. त्याने शुक्र प्रदोष व्रत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या पुत्राला व पुत्रवधूला माघारी पाठवले. तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम पडला. तो लवकरच पूर्ण बरा झाला. संकल्पाला अनुसरून धनिकाने व त्याच्या पत्नीने शुक्र प्रदोष व्रत केले. त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने त्याच्यावरील संकटांचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले. अशा प्रकारे ही प्रदोष व्रत कथा आहे.